ध्येय महत्त्वाचं का आहे? व्हाय गोल इज इम्पॉर्टंट. मित्रांनो, तुम्हाला ती अर्जुनाची गोष्ट माहीतच असेल. गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुर्विद्या शिकवत होते. त्यांनी लक्ष्य म्हणून एक लाकडी पक्षी झाडावर ठेवला आणि शिष्यांना पक्षाला बाण मारायला सांगितले. त्यांनी पहिल्या शिष्याला विचारलं, तुला काय दिसतंय? तो म्हणाला, मला झाड, फांद्या, पानं, आकाश आणि पक्षी दिसतोय. द्रोणाचार्यांनी त्या शिष्याला थांबायला सांगितले. नंतर त्यांनी तोच प्रश्न अर्जुनाला विचारला. अर्जुन म्हणाला, मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. द्रोणाचार्य म्हणाले, फार छान, मार बाण. बाण सरळ गेला आणि पक्षाच्या डोळ्यात घुसला. लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला माहीतच नसेल की तुम्हाला तुमचं गोल काय आहे, तर यश मिळणं फार कठीण आहे. सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करायचं आहे आणि ते निश्चित केल्यानंतर त्यावरती पूर्ण फोकस आणि योग्य डायरेक्शन असणं फार गरजेचं आहे. समजा तुम्हाला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकणं हा तुमचा ध्येय आहे. मग त्यासाठी तुम्ही त्या भाषेचे क्लासेस शोधाल, ते रोज अटेंड कराल, त्याच्यावरती रोज प्रॅक्टिस कराल आणि त्यासाठी तुम्ही दररोज ते नेहमीच्या वापरात बोलण्याचा प्रयत्न कराल आणि हळूहळू ती भाषा तुम्ही बोलू लागाल. मित्रांनो, आता तुमची ही जी गोल अचीव करण्याची प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्ही जसे विचार करत आहात तसे सतत घडणार नाही. कदाचित तुम्ही त्यामुळे निराशही व्हाल, पण निराशाचे टोक गाठण्यापेक्षा त्यामागचे कारण शोधून काढा आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या या प्रोसेसमध्ये तुम्हाला स्वतःला सतत मोटिवेट करायचे आहे. मित्रांनो, जशा वाईट सवयी तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनून जाते, तशाच चांगल्या सवयीही तुमच्या जीवनाचा एक भाग बनली पाहिजे आणि त्यासाठी त्या गोष्टी आवडत नसल्या तरीही तुम्हाला प्रामाणिकपणे त्या सातत्याने कराव्या लागतील. जसे की लवकर उठणे, पुस्तके वाचणे, नवीन काहीतरी शिकत राहणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकांतात स्वतःवर काम करणे. कारण एकांतात स्वतःवर तुम्ही जितके काम कराल तितकेच तुम्ही स्वतःला मेंटली, फिजिकली आणि इमोशनली स्ट्रॉंग बनवाल. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून कधीच सक्सेस मिळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल, जसे की उशिरा उठणे, मोबाईलवर तासनतास वेळ घालवणे, मित्रांसोबत चिल आउट करणे. मित्रांनो, सतत प्रयत्न कराल, चुका कराल आणि पडाल, पण जितक्या वेळा तुम्ही चुका कराल तितक्या वेळी तुम्ही नव्या गोष्टी नवीन अनुभवाने घ्याल आणि या अपयशातूनच तुम्हाला यशाची पायरी गाठता येईल. परिस्थिती कितीही बिकट असो तरीही खंबीरपणे प्रयत्न करत राहा. तोपर्यंत करत राहा जोपर्यंत परिस्थिती तुमच्यापुढे नतमस्तक होत नाही. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत असे समजा. आणि आयुष्यात काही अचीव करायचं असेल तर पद्धत बदला, ध्येय बदलू नका. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा.